नाही भाऊ, मला नाही जमणार. काय शिवा, असा हट्ट करून कसं चालेल? पाय बघ किती सुजलाय तुझा. आणि सीता सांगत होती की तू चालते म्हणून. भाऊ पण ते नाही चांगलं वाटत आहे ना, सगळे जात आहेत तिथे, सगळे मी इथेच बसून आहे. आणि आशू नाहीये. तो नाराज आहे तुझ्यावर. काय शिवा, लहान मुलीसारखी रडतेस तू शिवा. ते लहानपणी नाही का आपल्या आवडत्या मैत्रिणीने कट्टी घेतल्यावर आपण रडतो तसं. हे बघ, मुलगी म्हणतो ना मी तुला, मग माझी मुलगी रडलेली मला नाही आवडणार. पुस डोळ्यातलं पाणी. कोण डिक्वर, तुम्ही कुठे पळताय आणि काय असं कायच बोललोय मी? जिजू नाही, शिवासाठी जीव द्यायला तयार आहे आम्ही, पण शिक्षणाचं नको यार. हा जिजू, जिजू वाटलंच तर शिवाला ना इकडे पाठवू नका, पण आम्हाला असलं काही करायला लावू नका जिजू. जिजू प्लीज जिजू. ओ जिजू, तुम्हाला आमचं चांगलं बघवत नाही का? चांगलं चाललेलं. अरे बाबा, असं काय बोललो? इकडे या, या इकडे या, पटकन इकडे या. हा, आधी ऐकून तर घ्या. इकडे हो जिजू, तुमच्या शब्दासाठी उतरतो खाली आम्ही, पण परत ते शिक्षणाचा नका विषय काढू. ए डिप्पर नको रे. ए नको रे, काय सुटेल हात, चल उतर खाली. आलो आलो. तिकडे या पटकन. अरे शिकलं पाहिजे रे आपण शिवासाठी. मला सांगताना अभ्यास कर म्हणून, आता तुम्ही पण करा, मग कळेल माझी काय हालत होती. नाही जिजू, अभ्यासाचं फक्त नाव जरी घेतलं ना तरी मी थरथर कापायला लागलो. तुमच्या पाया पडतो जिजू. नको. ड्रामा जरा कमी करा. तुम्ही 2-2 गुंडांना लोळवता आणि अभ्यासाचं नाव काढल्यावर काय थरकाप होतोय? जिजू जिजू काय आहे, आम्ही 100 गुंडांना लोळवू, पण गणिताला कोण लोळवणार? ए तू सांग रे बाबा. जिजू सोडा ना तुम्ही ते, ऐका. बघा, हे बघा, इंग्लिश सोबत आम्ही फाईट करू शकत नाही. नो फाईट नो रिस्क. तेच बोलतोय. भाऊ मी झोपेत पण फाईट करेन, पण अभ्यास जागा राहून पण जमेल असं वाटत नाही मला. शिवा, तू काय एवढा विचार करतेस? आम्हाला सगळ्यांना वाटतंय तुला जमेल म्हणून. आता आम्हाला जर शंका असती तर मग आम्ही एवढं पुढचं पाऊल टाकलंच नसतं ना. पण मला इच्छा नाहीये ना भाऊ, त्याचं काय करू मी? आणि केवढं शिकले मी, मला हे बघा हिशोब करता येतो, लिहिता वाचता येतं, बस आहे ना एवढं. अच्छा, म्हणजे हे तुझं जे झालेलं शिक्षण आहे तेवढे बस आहे.